थर्ड पार्टी व्हेकल इन्शुरन्स घेणं का महत्त्वाचं आहे? तुम्ही खूप छान गाडी चालवताल, सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करताल, पण समोरचा करेलच ह्याची काही गॅरंटी नाही. आणि कुठला माणूस तुमच्या गाडीच्या समोर कधी येईल ह्याची काही गॅरंटी नाही. तर त्याच्यामुळं तुम्हाला फायनान्शियल ट्रबल आणि लीगल ट्रबलपासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. तर ह्या इन्शुरन्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कवर होतात? जर समोरच्याला इंजुरी किंवा डेथ जर झाली तर इन्शुरन्स ऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस बेअर करतं. दुसरी गोष्ट, समोरच्याची कार, बाईक किंवा रोड साईड स्ट्रक्चर डॅमेज जर झाले तर इन्शुरन्स ऑर्गनायझेशन बेअर करतं. कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये कवर होत नाहीत? तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस आणि तुमच्या कारला किंवा बाईकला काही डॅमेज झालं तर ह्या गोष्टी कवर होत नाहीत. जर तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला धडक दिली तर लीगल कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात? कोर्टाने जेवढी तुम्हाला अमाऊंट सांगितली आहे तेवढी बेअर करावं लागेल. दुसरी गोष्ट, लायबिलिटीज येतात, मेडिकल एक्सपेन्सेस जसं की मेडिकल एक्सपेन्सेस. दुसरी गोष्ट, इन्कम लॉस 2 महिन्याचा. तिसरी गोष्ट, मेंटल स्ट्रेस आणि पेन तर वेगळाच येईल. जर समोरच्याचा डेथ झाला तर फायनान्शियल आणि क्रिमिनल लायबिलिटी त्या ड्रायव्हरवर येईल आणि कोर्टाने जेवढे कॉम्पन्सेशन सांगितले तेवढे आपल्याला पे करावं लागेल. तर त्याच्यामुळं कधीच इन्शुरन्स युजलेस नसतो. तुम्हाला लीगल आणि फायनान्शियल ट्रबलपासून इन्शुरन्स वाचवतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल. तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि फायनान्स विथ मांडाखळीकरला फॉलो करा. बाय, टेक केअर.